एसएससी एमटीएस हवालदार भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। एसएससी एमटीएस हवालदारच्या 1075 जागांसाठी ही भरती निघाली आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे चालूच आहे। 26 जून 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 24 जुलै 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आणि एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे। आणि तुमचं जर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर मंत्रालयामध्ये आपल्याला ड्यूटी करावं लागणार आहे। तर ते सुद्धा पुढे मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे। आणि सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये। तर असं कोण सांगून राहिलो तर या भरतीमध्ये 40 मार्काचा पेपर असणार आहे आणि पासिंग यामध्ये खूप कमी ठेवण्यात आली आहे। यूआर कॅटेगरीसाठी 12 मार्कावर पासिंग आहे, एससी कॅटेगरीसाठी 8 मार्कावर पासिंग आहे, ओबीसी कॅटेगरीसाठी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 10 मार्कावर पासिंग आहे। आणि आपल्या महाराष्ट्रामध्येच तुम्हाला ड्यूटी करावं लागणार आहे, कारण की नोकरीचे जे ठिकाण आहे हे 4 ठिकाणी असणार आहे। छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, पुणे, मुंबई ह्या 4 ठिकाणी आपल्याला ड्यूटी करावं लागणार आहे। लक्षात ठेवा। आणि मागील वर्षी कडाप किती गेला होता एसएससी एमटीएस हवालदारचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आणि ह्या वर्षी किती जाणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला एसएससी एमटीएस हवालदार भरतीबद्दल सांगणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, वय काय आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी एमटीएस हवालदार भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। एमटीएस हवालदार भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर कुठे ड्यूटी आपल्याला करावं लागणार आहे, तर पहा मंत्रालयामध्ये आपल्याला या ठिकाणी ड्यूटी करावं लागणार आहे। एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर मंत्रालयामध्ये जे खाकी वर्दी आपल्याला भेटणार आहे लक्षात ठेवा। आणि 8 घंटे जी ड्यूटी जी आहे एसएससी एमटीएस हवालदारची असते। आणि इथून जर 15-20 वर्ष अगोदर जर पाहिलं एसएससी एमटीएस हवालदारचं जे काम होतं तर याच्या अगोदर त्यांना जे माठाईतनी पाणी भरणं, त्याचबरोबर कुलरामध्ये पाणी भरणं हे काही काम होतं। तर आता जे एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये जे तुम्हाला कामं करावं लागणार आहे तर तुम्हाला फाईल न्यावं लागणार आहे। ह्या विभागातून त्या विभागामध्ये आपल्याला फाईल त्या ठिकाणी न्यावं लागणार आहे। आणि हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे कोणत्या फाईल कोणत्या ठिकाणी आहे एक लक्षात ठेवा। तर एवढंच काम आपल्याला एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये करावं लागणार आहे। आणि मंत्रालयामध्ये आपल्याला ड्यूटी करावं लागणार आहे, कारण की मंत्रालयामध्ये यामध्ये आपली ड्यूटी असते। जसं सडक मंत्रालय झालं, परिवहन मंत्रालय झालं, तर या ठिकाणी आपल्याला ड्यूटी करावं लागणार आहे लक्षात ठेवा। तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीच्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे। 26 जून पासून फॉर्म चालू झाले आहे आणि 24 जुलै 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आणि एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। एससी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 32 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 27 पर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। फीचा जर विचार केला जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 100 रुपये फी ठेवण्यात आले। एससी एसटी पीडब्ल्यूडी आणि एक्स सर्व्हिसमॅन आणि महिला उमेदवार असाल तर 1 रुपये सुद्धा फी नाही एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये। आणि या भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे, कारण की सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे एसएससी एमटीएस हवालदार। तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं ग्राउंड असणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। आणि एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये 2 पेपर आहे लक्षात ठेवा। पहिला जो पेपर एकदम नॉर्मल आहे, पहिला पेपर आपण कोणी या ठिकाणी पास होतो, तर मेन आपलं कॉम्पिटिशन या ठिकाणी होणार आहे, तर दुसऱ्या पेपरवर या ठिकाणी होणार आहे। तर पहा एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये 2 पेपर आहे, सेक्शन 1 सेक्शन 2 आणि एकाच दिवशी पेपर त्या ठिकाणी होणार आहे लक्षात ठेवा। तर सेक्शन 1चा जो पेपर आहे, पहिला जो पेपर आहे एसएससी एमटीएस हवालदारचा, तर त्यामध्ये 40 मार्काचा तो पेपर असणार आहे, ज्यामध्ये गणिताचे 20 प्रश्न, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न, टोटल 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 3 गुण आहे, 120 मार्काचा पेपर असणार आहे, 40च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते आणि 45 मिनिटाचा टाइम आपल्याला यामध्ये भेटते। तर यामध्ये आपण तुक्के जरी मारले तरी सुद्धा आपण पेपर पास होतो। याचा आपण अभ्यासही केला तरी चालते, कारण की मेन हा जो पेपर आहे हा फक्त क्वालिफाय पेपर आहे सेक्शन 1चा। तर मेन आपल्या या ठिकाणी मेरिट लागणार आहे। सेक्शन 2 दुसऱ्या पेपरमध्ये आपल्या या ठिकाणी मेरिट लागणार आहे। तर पहिला जो पेपर असणार हा 40 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये पासिंगचा जर आपण विचार केला यूआर कॅटेगरीसाठी 12 मार्कावर पासिंग आहे, त्याचबरोबर ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 10 मार्कावर पासिंग आहे, एससी एसटी कॅटेगरीसाठी 40 पैकी फक्त 8 मार्कावरच पासिंग आहे। पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तर आपल्याला
40च्या 40 प्रश्नावर या ठिकाणी टिक करून यायच्या पहिल्या पेपरमध्ये। तर पहिला पेपर असाच आहे, एक लक्षात ठेवा। तर मेन जो आपला या ठिकाणी पेपर होणार आहे तर तो सेक्शन 2चा पेपर असणार आहे। यावरच आपलं एसएससी एमटेस हवालदार भरतीचा मेरिट बनणार आहे। तर सेक्शन 2चा पेपर कशा प्रकारे असणार आहे तर 50 मार्काचा सेक्शन 2चा पेपर असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 3 गुण आहे, 150 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, 3 एकुळी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। 45 मिनिटाचा टाइम आपल्याला यामध्ये भेटणार आहे, लक्षात ठेवा। आणि मेन जे मेरिट आपल्या एसएससी एमटेस हवालदार भरतीमध्ये लागणार आहे तर ह्या दुसऱ्या सेक्शन 2च्या पेपरमध्ये या ठिकाणी लागणार आहे। 150 मार्काचा पेपर आहे, 150 पैकी मेरिट या ठिकाणी लागणार आहे एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन पीडब्ल्यू। तर अशा प्रकारे यामध्ये आपलं सिलेक्शन होणार आहे, लक्षात ठेवा। आणि मेन जे मेरिट लागते तर ते सेक्शन 2च्या पेपरचा या ठिकाणी लागणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपले 2 पेपर होणार आहे आणि त्याचबरोबर पेपर झाल्यावर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये एसएससी एमटेस हवालदार भरतीमध्ये आपलं ग्राउंड असणार आहे। पुरुष उमेदवारांसाठी जे उंची लागते 157.5 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची 152 सेंटीमीटर लागते। 81 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला, पहिला जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी आहे तर तो आहे 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंग आपल्याला 15 मिनिटांमध्ये मारायचे, तर 15 मिनिटांमध्ये आपण आरामात या ठिकाणी 1600 मीटर रनिंग मारून देतो, एक लक्षात ठेवा। तर एवढं ग्राउंड यामध्ये इजी आहे। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर आपण ग्राउंड पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1 किलोमीटर रनिंग आणि 1 किलोमीटर रनिंग महिला उमेदवारांना 20 मिनिटांमध्ये मारायचे, तर आरामात आपण या ठिकाणी 1 किलोमीटर रनिंग 20 मिनिटांमध्ये मारून देतो। तर एसएससी एमटेस हवालदार भरतीचं जे फिजिकल आहे तर असं नॉर्मल आहे, एक लक्षात ठेवा। तर कोणी या ठिकाणी प्रॅक्टिसही जर नाही केली तरी सुद्धा आपल्या या ठिकाणी ग्राउंड निघणार आहे। तर मेन जे आपल्या या ठिकाणी कॉम्पिटिशन असणार आहे तर ते मेन पेपरवर या ठिकाणी असणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा आणि मेन आपल्याला अभ्यास करायचा आहे जनरल नॉलेज आणि इंग्रजी ग्रामरचाच आपल्याला अभ्यास करायचा, कारण की ह्याच 2 विषयामध्ये मेरिट या ठिकाणी लागणार आहे। आणि त्याचबरोबर एसएससी एमटेस हवालदार भरतीमध्ये कट ऑफ किती लागत असते, मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर मागच्या वर्षी जो महाराष्ट्राचा जो कट ऑफ गेला होता तर 130 पर्यंत मुलांचा सिलेक्शन महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा झालं होतं, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर नॉर्मलायझेशनमध्ये 30 मार्क आपले या ठिकाणी वाढते, सर्वांचेच 30+ मार्क यामध्ये वाढते। तर जास्त चान्स आहे, कारण की एका प्रश्नाला 3 गुण आहे, 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 3 गुण असते। तर नॉर्मलायझेशनमध्ये सुद्धा 30+ मार्क मुलांना नॉर्मलायझेशनमध्ये वाढते। आणि महाराष्ट्राचा जो कट ऑफ मागच्या वर्षी गेलता तो 130 पर्यंत मुलांचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालं होतं, एक लक्षात ठेवा। आणि प्लस नॉर्मलायझेशनचे सुद्धा मुलांचे मार्क त्या ठिकाणी वाढले होते। तर महाराष्ट्राचा जो कट ऑफ हा कमी जातो, एक लक्षात ठेवा। 150 पैकी आपल्याला यामध्ये 130 जर मार्क पडले किंवा त्यापेक्षा जर समजा आपल्याला 90 जरी मार्क पडले तरी सुद्धा नॉर्मलायझेशनमध्ये 30 जरी मार्क वाढले, 40 जरी वाढले तरी सुद्धा आपण 130 पर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहे, लक्षात ठेवा। तर मेन आपल्याला कॉम्पिटिशन या ठिकाणी पेपरच्या बेसवर आहे। जे पण विद्यार्थी चांगला अभ्यास करणार आहे त्यांचाच विद्यार्थ्यांचा सिलेक्शन एसएससी एमटेस हवालदार भरतीमध्ये होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि ड्युटी आपल्या महाराष्ट्रामध्येच करावं लागणार आहे। छत्रपती संभाजी महाराज नगर झालं, नागपूर झालं, पुणे झालं, मुंबई, ह्या 4 ठिकाणी जे ड्युटी करावं लागणार आहे एसएससी एमटेस हवालदार भरतीमध्ये। तर 10वी पाससाठी 1075 जागांसाठी भरती झालं आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 24 जुलै या। आणि त्याचबरोबर आपले जे पेपर आहे सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये असणार आहे, 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबरपर्यंत पेपर या ठिकाणी चालणार आहे। आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय